नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आदि शंकराचार्यांचा अपरोक्ष अनुभूती हा ग्रंथ आपण बघत आहोत. आज मी एपिसोड 14ला सुरुवात करते. 14मध्ये मंत्र 61 ते मंत्र 65 आपण बघणार आहोत. एपिसोड 14. परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. एपिसोड 14वा, मंत्र 61वा. यथेव योगिनी नीलत्वं यथा नीरं मरुस्थले पुरुषत्वं यथा स्थाणो तद्वद्विषम चिदात्मनी. म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपल्याला आकाश हे निळ्या रंगाचं भासतं. वस्तुतः आकाशाला कोणताही रंग नाही, परंतु आपण जेव्हा बघतो त्याच्याकडे तेव्हा ते निळ्या रंगाचं भासतं. आपल्याला मृगजळामध्ये खरोखरीचं पाणी आहे असं आपला समज होतो. त्याचप्रमाणे खांब जर कधी दिसला तर खांबामध्ये आपल्याला मनुष्याचा भास होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे जे आत्मतत्व जे आहे, अख्ख्या ब्रह्मांडाचं मूलतत्व, त्याच्यामध्येच आपल्याला या जगत किंवा ब्रह्मांड हे आपल्याला त्याच्यामध्ये भासतं. आता म्हणजे याचा अर्थ थोडक्यात काय काय झाला की पुन्हा पुन्हा आदि शंकराचार्य आपल्याला अद्वैत सिद्धांत समजावून सांगतायत की बाबांनो, जगामध्ये अद्वैत आहे. म्हणजे काय? द्वैत नाही, दोन गोष्टी नाहीच मुळी. जगामध्ये खरं परम सत्य काय आहे तर ते फक्त आणि फक्त हे परब्रह्म तत्व आहे. आणि हे जे सगळं जगत आहे ती दुसरी स्वतंत्र गोष्ट नाही. आता हे सिद्ध करण्याकरता दृग्दृश्य पद्धत ही वापरली जाते. दृग्दृश्य विवेक पद्धत या पद्धतीनं आपण हे जाणू शकतो की आपल्यातील जे ईश्वरीय तत्व आहे ते साक्षी रूप आहे आणि तेच केवळ शरीर आणि मनाला प्रेरक शक्ती देत आहे. कसं ते आपण बघूया. ही एक आध्यात्मिक प्रसिद्ध संकल्पना आहे. त्यामध्ये नियम काय आहे तर नियम असा आहे की जो बघणारा आहे तो आणि जे बघितलं जातं ते, अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. बरोबर? आता माझे डोळे हे बघणारे आणि बघितलं काय जातं, हजारो गोष्टी, टेबल, खुर्ची, पुस्तक. म्हणजे जे बघितलं जातं ते बरंच आहे, ते येतच जातं, परंतु बघणारा मात्र डोळा एकच आहे. मग आता त्यानंतर डोळ्याला कोण बघतं? डोळ्याला बघणारं मन आहे. बघणं म्हणजे प्रत्यक्ष बघणं नाही, पण डोळ्याची स्थिती या आपल्याला माहिती असते. त्या अर्थानं मन हे डोळ्याला बघत असतं. आता मनाला सुद्धा बघणारं, मनाला जाणणारं हे कोण आहे तर ते आत्मतत्व आहे. म्हणजे कसं की मन कधी कधी उदास असतं, कधी आनंदी असतं,
मनामध्ये हजारो विचार असतात. विचारांचे तरंग म्हणजेच मन, आणि त्या विचारांचे तरंग जाणणारा एक साक्षी आतमध्ये असतो. त्यामुळे तो अर्थातच ते म्हणजे मन नाही. त्यामुळे आत्मतत्व हे एकमेव साक्षीत्व बाळगणार आहे, आणि ते साक्षीत्वानं शरीराच्या सगळ्या क्रिया विचारांपासून सगळं बघितलं जातं. आता हे जर आपण सिद्ध केलं तर मग त्यांनी काय घडतं की मी आता काय सिद्ध केलं की बघणारं आत्मतत्व आणि बघितलं जातं ते शरीर मनासकट सगळ्या गोष्टी, म्हणजे दोन गोष्टी झाल्या की नाही. मग हे अद्वैत कुठे? अद्वैत नाही. आणि म्हणून आपल्याला दुसरी पायरी घ्यावी लागते अद्वैत सिद्ध करण्यासाठी. तेव्हा आपण असं म्हणतो की हे अद्वैत जे आपण आतापर्यंत मांडलं, एका बाजूने आत्मतत्व, दुसऱ्या बाजूने सगळं जगत, गोष्टी, शरीर, आपलं मन. शरीर आणि मन सुद्धा वेगळे आत्मतत्वापासून. का? कारण शरीर बघितलं जातं, मनाचं परीक्षण केलं जातं, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी पण वेगळ्या आहेत. पण ह्यातनं मी कुठे अद्वैत सिद्ध करते? मग आता असं प्रश्न केला जातो की दोन गोष्टी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या अस्तित्वात आहेत, हे आपल्याला कधी म्हणता येतं? तर दोन्ही गोष्टींना स्वतःच स्वयंभू असं अस्तित्व असतं, बरोबर. परंतु आपण जर निरीक्षण केलं तर जगत घ्या, ब्रह्मांडातल्या हजारो गोष्टी घ्या, लाखो गोष्टी आहेत, लाखो व्यक्ती आहेत, परंतु प्रत्येकाला स्वतःच स्वयंभू अस्तित्व एक्झिस्टन्स आहे का? नाही. आपल्या सगळ्यांना हे जे अस्तित्व आहे, काही काळापुरतं आपल्याला जे सत्यत्व मिळालेलं आहे, एक्झिस्टन्स मिळालेला आहे, तो उष्ण आहे, तो माझा स्वतःचा नाही. जर माझा स्वतःचा जर तो असता तर मी सुद्धा अजय आणि अविनाशी राहिले असते, चिरंतन राहिले असते. परंतु तसं होत नाही. आपण प्रत्येक जण आपलं एक्झिस्टन्स काही काळापुरतं आत्मतत्वाकडनं हे उष्ण घेत असतो, आणि त्यामुळे शरीर, मन काय, लाखो गोष्टी काय, या आत्मतत्वाच्या या अपिअरन्स आहेत, वेगळ्या गोष्टी नाहीत. दुसरी ती गोष्ट नाही, स्वतंत्र गोष्ट नाही. जसं सोनं हेच दागिने म्हणून वावरतं की नाही, वेगवेगळे दागिने म्हणून ते जरी वावरत असलं, दागिने नामरूप प्रत्येक गोष्ट वेगळी, परंतु मूलभूत तत्व त्यामध्ये सोनं. त्याचप्रमाणे व्यक्ती लाखो, तो वेगवेगळेपणा कोणी नाकारत नाही, परंतु सगळ्यातलं आत्मतत्व एकच. आत्मतत्व हेच जगत म्हणून वावरतं, आत्मतत्व हेच ब्रह्मांड म्हणून वावरतं, आत्मतत्व हेच प्रत्येक व्यक्तीतून वावरत असतं. आता बघूया मंत्र 62. यथेव शून्ये वेतालो गंधर्वाणाम पुरम यथा, यथाकाशे द्विचंद्रत्वम तद्वत सत्ये जगत स्थितीही. म्हणजे ज्याप्रमाणे मोकळ्या जागेमध्ये आपल्याला भूत आहे असा भास होतो, तसंच आकाशामध्ये आपल्याला वेगवेगळे असे गोष्टी आपल्या त्यांचा भास होतो. कधी ढगांच्या मधनं असं वाटतं ढग नाहीत, हा किल्ला आहे असं आपल्याला वाटू शकतं, किंवा आकाशामध्ये दुसरा चंद्र आहे असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं. त्याचप्रमाणे जगत हे परब्रह्मामध्ये आहे असं आपल्याला भासतं. भासतं म्हणण्याचं कारण, भासतं म्हटलं की लगेच आपल्याला खटकतं. म्हणजे काय भासतं, म्हणजे काय, ते काय आहे जगत, काय खोटं आहे का? नाही, खोटं नाहीये, त्याची सत्यता कोणी नाकारत नाही, परंतु ती कनिष्ठ दर्जाची आहे, लोअर लेवलची सत्यता आहे. परब्रह्माचं जे सत्यत्व आहे ते चिरकालीन आहे. त्याच्या कंपॅरिझन मध्ये
जगताची व्यावहारिक सत्यता जरी मान्य केली तरी ती दुय्यम, कनिष्ठ, लोअर दर्जाची आहे. या दृष्टीनं त्याला भासणं असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे जगत जरी दिसत असलं ना तरी ते विनाशी आहे, कधी ना कधी ते नाश पावतं, म्हणून सुद्धा त्याला भासत असा शब्द वापरला जातो. आता आपण महाभारतातली कथा पुढे नेऊया. आता आपण बघितलं, अंबा पितामह भीष्मांवर अतिशय चिडलेली होती आणि तिला त्यांचा काही करून सूड घ्यायचा होता, म्हणून ती एका आश्रमात येऊन दाखल झाली. ऋषींना सगळं आपलं मनोगत सांगितलं. तेवढ्यात काय झालं, तिथे जो अकृत वर्ण नावाचा परशुरामांचा शिष्य होता तो तिथे सगळं ऐकत होता. तो म्हणाला की तू काही काळजी करू नकोस, 2 दिवसातच परशुराम इथे येणार आहेत. आणि परशुराम हे पितामह भीष्मांचे गुरु आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं पितामह भीष्म नक्कीच ऐकतील. त्याप्रमाणे परशुराम तिथे 2 दिवसांनी आले आणि आंबेनं सगळं काही त्यांना सांगितलं. तेव्हा भीष्म म्हणाले, हे बघ मुली, मी भीष्माचाही गुरु आहे आणि शाल्व राजा ज्यानं तुला नाकारलं त्याचाही गुरु आहे. बोल, तुला कुणाशी यांच्यापैकी लग्न करायचंय? मी त्यांना सांगितल्यावर ते माझी अवज्ञा करणार नाहीत, माझं ऐकतील. तेव्हा अंबा उसळून म्हणाली, मला कुणाशीच लग्न करायचं नाहीये, मला पितामह भीष्मांवर सूड घ्यायचं आहे. तेव्हा परशुराम म्हणाले, तुझं खरं आहे, पण मी आता प्रतिज्ञा अशी केली आहे की मी शस्त्र उचलणार नाही. तेव्हा अकृत वर्णानं त्यांना आठवण करून दिली की पितामह भीष्मांना त्यांचा स्वतःबद्दल खूप गर्व वाढत चाललाय आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध शस्त्र घ्यायची वेळ आली तर तुम्ही घेऊ शकता. मग परशुराम आधी पितामह भीष्मांना भेटले, त्यांची समजूत काढली, मग म्हणाले की लग्न करशील का बाबा? नाही, त्यांनी सगळ्याला पितामह भीष्मांनी स्पष्टपणे नकार दिल्यानंतर आता परशुरामांना पितामह भीष्मांच्या विरुद्ध युद्ध करणं हे अटळ ठरलं. दोघही अत्यंत पराक्रमी, दोघांचं युद्ध बरेच दिवस चाललं, कोणीच हार पत्करेना. तेव्हा शेवटी गंगा माता, पितामह भीष्मांची माता, ही तिथे आली आणि तिनं हात जोडून दोघांना विनंती केली की कृपया आपण आपलं युद्ध थांबवावं. मातेची आज्ञा पाळून पितामह भीष्म यांनी युद्ध थांबवलं. परशुरामांनी सुद्धा ती विनंती मान्य केली आणि अंबेला कळून चुकलं की परशुरामांना सुद्धा पितामह भीष्मांवर सूड घेता आला नाही. आता वळूया मंत्र 63. यथा तरंग कल्लोलेर जलमेव स्फुरत्यलम पात्र रूपेण ताम्रम हि ब्रह्मांडो घेस्ततात्मता. म्हणजे काय? ज्याप्रमाणे पाणी हेच बुडबुडे किंवा लाटा किंवा तरंग म्हणून आपल्याला दिसतं, अपियर होतं, त्याचप्रमाणे जसं तांब हेच वेगवेगळे घट, वेगवेगळ्या पदार्थ, गोष्टी म्हणून ते आपल्या समोर अपियर होतं, त्याचप्रमाणे आत्मतत्व हेच जगत म्हणून आपल्या समोर हे अपियर होतं. मूळ आहे आत्मतत्वच, पण ते अपियर काय होतं? जगत म्हणून. उपनिषदांमध्ये या परब्रह्म तत्वाला किंवा आत्मतत्वाला अंतर्यामी असं म्हटलं गेलेलं आहे. एकदा जनक राजाच्या सभेमध्ये बर का, जनक राजा हा वेदकालीन राजा होऊन गेला. तो अत्यंत कर्तव्यदक्ष, जबाबदारीनं प्रजेचे सांभाळ करणारा आणि आत्मज्ञानी असं म्हणून त्याचा गौरव करण्यात आलेला आहे.
या राजा जनकाचं उदाहरणच भगवंताने गीता अध्याय 3 मध्ये श्लोक 20 मध्ये म्हटलंय की राजा जनकानं जसं निष्काम कर्म योग करून ही सिद्धी प्राप्त केली किंवा गती प्राप्त केली, त्याचप्रमाणे अर्जुना तू पण ही गती प्राप्त कर. हाच तो जनक राजा, मिथिलेचा राजा. तर राजा जनकाच्या दरबारामध्ये अनेक वेळेला पंडितांच्या चर्चा घडत असत. त्यावेळेला एकदा याज्ञवल्क ऋषींना त्यांच्या शिष्यानं विचारलं की अंतर्यामी म्हणजे नेमका कोण? तेव्हा याज्ञवल्क म्हणाले, जो प्राणाने प्राणक्रिया करतो तोच अंतर्यामी, जो व्यानानं व्यानक्रिया करतो तोच अंतर्यामी, जो उदानामध्ये उदन क्रिया करतो तोच अंतर्यामी. म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये पंचप्राण हे स्थित असतात आणि पंचप्राणांच्या सहाय्यानं आपण आयुष्यभर सगळ्या क्रिया करत राहतो. कोणते पंचप्राण? तर प्राण हा ज्ञानेंद्रियामध्ये असतो, व्यान सर्वांगामध्ये असतो, उदान मरण समयी तो कार्य करतो, समान पचन क्रियेसाठी आणि अपान मनमूत्र विसर्जनासाठी. अशा या मुख्य पंचप्राणांनी आपण हे कार्य करत असतो आणि त्याच्यामुळेच आपण जिवंत असताना सगळी कार्यशक्ती त्याच्यापासून मिळते. आपल्या सगळ्या कृतिशीलतेच्या मागे हे पंचप्राण असतात. तरी सुद्धा हे पंचप्राण म्हणजे शेवटी काय आहे? तर तो प्राणमय कोश आहे. आपल्या अंतर्गत जे सूक्ष्म असे कोश आहेत त्यामधला तो प्राणमय कोश आहे. आणि तो कुणाकडनं बनलेला आहे? तर तो प्रकृतीमुळे शरीर बनलेला आहे. त्यामुळे अर्थातच प्राणमय कोश सुद्धा प्रकृतीमुळे बनलेला आहे. तो जड आहे, स्वतःहून त्याच्यामध्ये कार्य करण्याची शक्ती नाही. या अर्थानं तो जड आहे आणि तो प्रकृतीकडनं मिळाला असल्यामुळे तो विनाशी. तो स्वतःहून कार्य करत नाही. त्याला त्याच्या पाठीमागे जे आत्मतत्व आपल्या शरीरातलं आहे, ती जी आहे शक्ती, मूळ प्रेरक शक्ती, ही सगळ्यांना या आत्मतत्वाकडनं मिळत असते. म्हणूनच तो अंतर्यामी आहे. हा केवळ व्यक्तीच्या शरीरामध्ये नाही, तर अंतर्यामी हा अख्ख्या ब्रह्मांडाच्या पृथ्वीच्या आतमध्ये बसून तो सगळ्या ब्रह्मांडाचं नियमन करतो आहे. जरी ब्रह्मांड त्याला बघू शकत नसलं तरी अंतर्यामी मात्र प्रत्येक गोष्ट अनुभवतो, न्याहाळतो, साक्षी भावानं तो बघत असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जगताचा हा भला मोठा का पसारा असेना, तो सगळा शेवटी जर विचार केला तर तो विनाशी आहे आणि दुःखदायक आहे. केवळ हे आत्मतत्वच हे आनंद स्वरूप आहे. ते अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय असं त्याचं रूप आहे. आपण पंचप्राणांच्या मदतीनं जरी सर्व करत असलो तरी सुद्धा एखादी कठपुतळी बाहुली जशी सगळ्या क्रिया करते, हलते, नाचते, परंतु तिच्या पाठीमागे तिला नाचवणारा जो सूत्रधार असतो त्याच्यामुळे ती कठपुतळी नाचत असते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा सूत्रधार हे आत्मतत्व आहे. आणि पंचेंद्रिय काय, पंचप्राण काय, कर्मेंद्रिय काय, हे सगळे जे क्रिया करत असतात आणि आपल्याला वाटतं की मी करतोय, पण प्रत्यक्षात हे शरीर मन ते क्रिया करत नसून त्याच्या पाठीमागचा सूत्रधार हे प्रेरक शक्ती तो देत असल्यामुळे आपण हे सर्व करत असतो. मंत्र 64. घटनान्मा यथा पृथ्वी घटनान्मा ही तंतवहा जगन्नान्मा चिदाभाती
ज्ञेयम तत्तद भावतः. म्हणजे ज्याप्रमाणे माती हीच घट म्हणून वावरते, कापसाचा जो धागा असतो तोच कापड म्हणून पुढे आपल्याला बघायला मिळतो, कापड म्हणून ते वावरतं, त्याचप्रमाणे आत्मतत्व हेच जगत म्हणून वावरत असतं. आदि शंकराचार्य परोपरीनं आपल्याला वेगवेगळी उदाहरणं देऊन हे तत्व आपल्याला हृदयी ठसवत आहेत की बाबांनो, विविधतेच्या नामरूप रंगाला केवळ भुलून जाऊ नका. आतील आत्मतत्व सगळ्यांचं एकच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच काय, या नामरूप आकारांचं आवरण आत्मतत्वावर घातलं गेलेलं आहे. हे जे टोपडं आहे, मग ते टोपडं असेल डोंगराचं, कधी नदीचं, कधी झाडांचं, ही सगळी कव्हरं आहेत. टोपडं त्या आत्मतत्वावर घातली गेली आहेत. आत्मतत्व सगळ्यांचं एकच आहे. हे कधी आपल्याला कळतं, केवळ त्या आत्मतत्वाची साक्षात जेव्हा अनुभूती होते, त्याचं ज्ञान होतं, तेव्हा आपल्याला कळून चुकतं की सगळी बाह्य आवरण आहे, आतील गाभा हा एकच आहे. आता एक कथा आपण बघूया. कथा आहे मार्कंडेय ऋषींची. बर का, कथा आहे मार्कंडेय ऋषींची. मुरकुंडू ऋषी हे अगदी प्रसिद्ध असे ऋषी होते. त्यांच्या पत्नीचं नाव मरुदावती होतं. मरुदावती असं त्यांचं नाव होतं. त्या दोघांना बराच काळ अपत्य प्राप्ती झालेली नव्हती, त्यामुळे ते दुःखी होते. त्यांनी भगवान शिवशंकरांची मनापासून उपासना केली. भगवान शिवशंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, बोला काय हवाय? तेव्हा ते म्हणाले, आम्हाला अपत्य प्राप्ती हवी आहे. ठीक आहे, परंतु तुम्हाला मुलगा कसा हवाय की त्याचं एकतर अल्पायुष्य तो असेल किंवा दीर्घायुषी असेल. परंतु जो अल्पायुषी असेल तो अत्यंत प्रगल्भ असा बुद्धीचा आहे होईल आणि त्यामुळे त्याची कीर्ती ही अक्षय्यपणे जगतामध्ये असेल. तेव्हा मृकुंड ऋषींनी अल्पायुषी म्हणजे ज्याला केवळ आता 16 वर्षाचंच आयुष्य लाभेल अशा मुलाची त्यांनी निवड केली आणि त्याप्रमाणे त्यांना मुलगा झाला. खरोखर भगवान शंकरांनी वर दिल्याप्रमाणे विलक्षण बुद्धिमत्तेचा हा बालक होता. बघता बघता त्याची कीर्ती त्याच्या ज्ञानामुळे सगळीकडे पसरू लागली. त्याचं नाव सगळीकडे दुमदुमायला लागलं आणि त्याचे आईवडील अगदी कौतुकानं धन्य झाले. परंतु मनामध्ये थोडी खिन्नताही होती की हे सुख काही फार काळ मिळणार नाही. 16 वर्षाचं अवघं आयुष्य आपल्या पुत्राला लाभलेलं आहे. परंतु काय करणार, आपणच असा कीर्तिवंत मुलाची निवड केलेली आहे. आता काय झालं, दरवर्षी ते आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असत. त्यांच्या घरामध्ये पूजा होम हवन होत असे. आता त्याला 16वं वर्ष लागलं तेव्हा मार्कंडेय ऋषी हे 16 वर्षाचे झाले आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांना असं वाटलं की आई वडिलांची नेहमीप्रमाणे आता जय्यत तयारी सुरू झाली असेल. ते बाहेर येऊन बघतात तर अंगणामध्ये बर का, अंगणामध्ये त्याचे पिता हे चितेची तयारी करत होते. चितेची तयारी. मार्कंडेय ऋषी मनातल्या मनात चरकले, घाबरले आणि म्हणाले, हे काय करताय तुम्ही? चिता तुम्ही का रचताय? तेव्हा ते शांतपणे म्हणाले, बाळा, दुर्दैवानं आम्हाला तुझीच चिता रचावी लागणार आहे. काय, माझी चिता? हो. आणि मग सगळं त्यांनी कथन केलं. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले, पण तुम्हाला जरा सुद्धा वाईट वाटत नाहीये? तुमच्याच मुलाची चिता रचताय तुम्ही, तुम्हाला काहीच वाईट वाटत नाहीये? तेव्हा त्याचे वडील शांतपणे म्हणाले, बाळा, तू कीर्तिवंत यशवंत निघालास आणि आमच्या मनोकामना तृप्त झाल्या.
आम्हीच ही निवड केलेली होती, ते शांतपणे म्हणाले. मार्कंडेय ऋषींनी विचार केला की मी अगदी लहानपणापासून भगवान शिवशंकरांची मनापासून उपासना करत आहे. मी एकदा प्रयत्न करून बघतो. म्हणून त्यांनी आर्तपणे भगवान शंकरांची उपासना केली. त्यांना साथ घातली की मला वाचवा, मला वाचवा. आपल्या भक्ताच्या हाकेनं शिवशंकर तिथे हजर झाले आणि म्हणाले, तुला काय हवं? तेव्हा मार्कंडेय म्हणाले, मला आत्ता कुठे 16वं वर्ष लागतंय, मला आत्ता मरण यावं अशी माझी इच्छा नाही. मला तुम्ही कृपया मला जीवदान द्या, मला वाचवा. परंतु तेवढ्यात झालं काय की प्रत्यक्ष यम तिथे हजर झाला, कारण यमानं त्याचे दूत पाठवले होते. परंतु दूतांना सुद्धा मार्कंडेयांना नेता येईना, म्हणून स्वतः यमराज तिकडे आलेले होते. तेव्हा भगवान शिवशंकर यमराजांना म्हणाले की कृपया मार्कंडेयांना हात लावू नका. तो माझा परमभक्त आहे आणि तो चिरंजीव होईल असा मी त्याला मनोमन आशीर्वाद दिलाय. त्यामुळे माझा शब्द तुम्ही खोटा पाडू नका. यमराज रागावून म्हणाले की तुम्ही या मृत्यूच्या बाबतीत मध्ये दखल घेऊ नका, कारण असं जर केलं तर मग सगळं संतुलन बिघडून जाईल. कितीतरी वेळ यमराजांनी त्यांना समजावून सांगितलं की माझ्या कामगिरीत तुम्ही हस्तक्षेप करू नका. परंतु भगवान शिवशंकर म्हणाले, नाही, मार्कंडेयांना मी चिरंजीवत्वाचा हे त्याला वरदान दिलेलं आहे. ते ऐकेनात, यमराज ऐकेनात. मग भगवान शिवशंकर इतके काही चिडले आणि त्यांनी संतापानं यमाचं डोकं त्यांनी कापून टाकलं. यमराजालाच प्रत्यक्ष मरण भगवान शिवशंकरांनी दिलं आणि अक्षरशः सगळीकडे हाहाकार वाजला. देवानं चिंता पडली, सगळ्याला चिंता पडली की पृथ्वीचं आता कसं होणार. हे सुनियंत्रण जे मृत्यूमुळे राखलं जातं ते कोण राखणार. शेवटी सगळेजण गयावया करत आले आणि शंकरांना म्हणाले, कृपया तुम्ही असं करू नका, यमराजांना जीवदान द्या. हो देईन, पण एका अटीवर, की त्यांनी मार्कंडेय ऋषींना चिरंजीव ठेवावं. आणि मग यमराज पुन्हा जिवंत झाले आणि मार्कंडेय ऋषी हे चिरंजीव आहेत असं मानलं जातं. आता आपण अध्यात्म म्हणजे नेमकं काय ते जरा बघूया. अध्यात्म असा जो घोष चाललेला असतं, खरं तर काय गरज आहे ना. समाज चालतोच आहे, लाखो वर्ष तो चालत आहे. लोक आपापल्या समजुतीनं व्यवहार करत आहेत, सगळ्यांचं जीवन चालू आहे. मग अध्यात्माची गरज काय. तर अध्यात्म याचा शब्दशः अर्थ असा होतो, आधी म्हणजे त्याचा अर्थ काय की ज्याच्या ठाई ती गोष्ट आहे ते. मग प्रत्येक व्यक्तीच्या ठाई जे आत्मतत्व आहे असं ते अध्यात्म. आत्मतत्वाचं किंवा आपल्यातील ईश्वरीय तत्वाचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. का, कारण समाजाची धारणा ही केवळ नुसता समाज आपला चालतोय व्यवहार घडतायत असं न होता, समाजाची धारण पोषणा ही सुसंस्कृतपणे व्हावी अशी अध्यात्माची तळवळ आहे. कोणीही पापकृत्य करू नयेत. सुसंस्कृतपणे, सात्विकपणे प्रत्येकानं या जगतामध्ये येऊन मनुष्य जन्माचं खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं वागून सार्थक करावं असं अध्यात्माची खरी तळमळ आहे. आणि मग ते कधी साध्य होईल, तर जेव्हा व्यक्तीला आपल्यातील ईश्वरीय तत्वाची खऱ्या अर्थानं ओळख पटेल. अरे, आपण केवळ शरीर मन नाही होत, तर आपण ईश्वराचा आविष्कार आहोत. मग अर्थातच
आपल्या वागण्या बोलण्यातून ईश्वरीय तत्वाची थोडीफार तरी छटा ही आपल्यातून दिसायला नको का? म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला की मी कायम सदैव आयुष्यभर व्रतस्थपणे व्रत घेतल्याप्रमाणे मी बाबा असा निश्चय करायला हवा की मी कधीही पापांना बळी पडणार नाही, मोहांना बळी पडणार नाही, वाईट कृत्य करणार नाही, ईश्वराची मी पूजा करीन, आराधना करीन, त्याचं स्मरण मनामध्ये ठेवून मी सदैव नीतिमत्तेनं सात्विकतेनं वागीन, ही जेव्हा मी धारणा करीन तेव्हा माझ्यातील अध्यात्म वृत्ती ही खऱ्या अर्थानं प्रगट होईल. आणि असे जेव्हा सगळे जण वागायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थानं अध्यात्मशास्त्राची परिपूर्तता होईल. आणि ही कधी शक्य होईल की जेव्हा आपण परमेश्वर परमेश्वर म्हणजे नेमका कोण याचं जेव्हा आपल्याला यथार्थ ज्ञान होईल, तो केवळ माझ्या पूजेमुळे तो प्रसन्न होणार नाही. एकीकडनं मी पूजा करायची आणि पूजा संपली की वाईट मार्गाला लागायचं, यांनी देव माझ्यावर प्रसन्न होणार नाही. तर केव्हा तो परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होईल? तर मी सतत चोखपणे जेव्हा वागेन तेव्हाच माझ्या वागणुकीतील जेव्हा माझं सात्विकपणा, करुणा, माया, ममता, माझं चित्ताचं समत्व दिसेल तेव्हाच ते खऱ्या अर्थानं माझ्यातील ईश्वरीय तत्वाचं प्रगटीकरण असेल. आणि त्यामुळे प्रत्येक माणसानं केवळ समाजामध्ये जन्माला आल्यानंतर केवळ बाबा हा मी आयुष्य जगलो असं केवळ त्यानं न म्हणता त्याचबरोबरीनं मनामध्ये ईश्वराचं चिंतन करणं, त्याची आराधना करणं, त्याचं भान ठेवणं आणि त्याप्रमाणे वागणं ही अध्यात्माची खरी तळमळ आहे. आता वळूया शेवटच्या मंत्राकडे. मंत्र 65, या एपिसोडचा शेवटचा मंत्र 65. सर्वोपि व्यवहारस्तु ब्रह्मणा क्रियते जने अज्ञानान्न विजानंती मृदैव ही घटाधिकम. म्हणजे ज्याप्रमाणे अनेक मातीच्या घटांनी, म्हणजे त्या काळी विशेषतः स्वयंपाकघरामध्ये मातीचेच घट वापरले जात असत. त्यामुळे मातीच्या अनेक घटांनी ज्याप्रमाणे आपण कार्य करतो तेव्हा काय घडतं प्रत्यक्षात? प्रत्यक्षात आपल्याला वाटतं की आपण घटांच्या मदतीनं कार्य करतोय, पण तेव्हाच आपण माती बरोबरच कार्य करत असतो, नाही का? कारण मातीमुळेच तर घट बनलाय, पण ती माती लक्षात घेतली जात नाही. घट तेवढा त्याचे रंगरूप आकार आपल्याला मोहित करतात आणि घट फक्त आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसतात, परंतु त्यातल्या मातीशीच आपण तेव्हा कार्य करत असतो. त्याचप्रमाणे जगतामध्ये वावरताना सुद्धा, नाही का, त्याचप्रमाणे जगतामध्ये वावरताना सुद्धा भले आपण 10, 15, 100 व्यक्तींशी जरी व्यवहार करत असलो, इंटरॅक्शन करत असलो, तरी तेव्हा आपण हे भान ठेवायला हवं की त्याच वेळेला, म्हणजेच व्यक्तींबरोबर व्यवहार करतो याचाच अर्थ काय होतो की आपण प्रत्येकातल्या परमेश्वर तत्वाशी व्यवहार करत आहोत. म्हणजेच थोडक्यात आपण परमेश्वराबरोबरच आपलं वागणं, बोलणं, चालणं चालू आहे. हा केवढं मोठं सत्य आदि शंकराचार्यांनी उलगडून दाखवलंय की बापरे, आपण थक्क होतो आणि म्हणलो तर खरंच की आपले जे व्यवहार आहेत ते काही साधे सुधे नाहीयेत. आपण जेव्हा परमेश्वराशी आपण व्यवहार करतोय या जाणीवेनं प्रत्येकाशी वागू तेव्हा अर्थातच कोणीच पापकर्म करू शकणार नाही, नाही का? हा असा खोल अर्थ त्यामध्ये भरलेला आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो की परब्रह्माला भले मी आत्ता
साक्षात बघू शकत नसले, म्हणजे माझी तेवढी उपासना साधना अजून झालेली नाही, त्यामुळे मला तो आत्मसाक्षात्कार जरी झालेला नाही तरी सुद्धा उलट बाजूनं मी त्याला जाणू शकते. कसं की त्याचं जे मॅनिफेस्टेशन आहे, जे व्यक्तीकरण आहे, प्रगटीकरण त्याचं जे आहे, हजारो गोष्टी, हजारो व्यक्ती, त्यातनं व्यवहार करताना आपण परब्रह्म उलटीकडनं जाणू शकतो. आता एपिसोड 14व्याचा शेवट मी एका कथेनं करते. आदि शंकराचार्य यांच्याबद्दलची कथा. आता आपण बघितलं, आदि शंकराचार्यांनी आपल्या मातेची शेवटची इच्छा पूर्ण केली. मग त्यानंतर ते त्या नगरीतून पुन्हा बाहेर पडले, ते पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. आता त्यांच्यावरचं मातृऋण हे हलकं झालेलं होतं. म्हणजे जो पाश होता मातेचा अदृश्यपणे, तो जो पाश त्यांच्या मनामध्ये वावरत होता, तो आता त्यांच्या मृत्यूनं, आर्यांबाच्या मृत्यूनं तो नष्ट झाला होता. आता केवळ गुरूंचा ऋण त्यांच्या मनावर होतं. परंतु ते त्यांच्या भ्रमण यात्रेत असताना त्यांना पुन्हा एकदा कानामध्ये कुजबूज ऐकू आली की जणू काही आपले गुरु गोविंद पादाचार्य आपल्याला शेवटच्या घटका ते मोजतायत आणि आपल्याला ते आर्तपणे साथ घालतायत. तेव्हा ताबडतोब आदि शंकराचार्य आपल्या गुरूंना भेटायला गेले. आपल्या अत्यंत लाडक्या शिष्याला भेटून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांना आदि शंकराचार्यांना त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिले आणि मग त्यांनी देहत्याग केला. आता खऱ्या अर्थातनं सगळ्या ऋणांना मुक्त होऊन आदि शंकराचार्यांची देशभ्रमंती सुरू झाली. खूप मोठं महत्वाचं कार्य त्यांच्याकडनं होणार होतं. कारण भारतीय समाज तेव्हा दुभंगलेला होता. मन सगळीकडे वेगळी वेगळी झालेली होती. दैवतावरनं, वेगवेगळ्या कारणांमधनं, छोट्या मोठ्या कारणांमधनं वादविवाद चालू असत आणि लोकांमध्ये एकोपा राहिला नव्हता. तर त्यांची हिंदू धर्माच्या छत्राखाली एकजूट करणं हे अत्यंत आवश्यक होतं. ते महत्वाचं कार्य त्यांनी त्यांच्या भ्रमंतीमध्ये साध्य केलं. एपिसोड 14वा यामध्ये आपण मंत्र 61 ते 65 बघितलेले आहेत. इथे मी एपिसोडची सांगता करते खरी, परंतु तुम्हाला नम्रपणे मी विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.